गाईस, तर आता मी चालले आहे क्लासला एकदम टकाटक लुकमध्ये आपले मस्त छान असा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून म्हटलं आता चला बाबा क्लासला जरा व्यवस्थित जाऊ आणि जॉबवर पण, कारण की जॉबचा चांगला दिवस आहे त्यामुळं आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हटलं थोडा चांगला सेलिब्रेट करू. एवढा फास्ट गेले मी, मला क्लासला यायला उशीर झाला होता बरं. आणि त्यासाठी मग क्लासला गेली शेवटी मी आणि तिथे बसले. त्यानंतर आहे ना मॅडमनी मला सांगितलं पायवट टेबल करायचं. मग मी पायवट टेबल ट्राय केला, मला जमला एकदम चांगल्या प्रकारे. मी एकदम आनंद येते बरं. म्हटलं बापरे विद्या, तुला काहीतरी जमलं बाबा, नाही तर तुला कधी जमत नाही. मग मी दाखवलं बरं. नंतर माझ्या बाजूची मुलगी आहे ना, ती टायपिंग करत होती. तिला विचारलं टायपिंगबद्दल, पण ते सॉफ्टवेअर माझ्या पीसीमध्ये ॲड नव्हतं. मग तिने मला सांगितलं मी इथे करते एक टायपिंगचा क्लास, हे झाल्यानंतर मी जॉब करणार आहे, मला पण करायचा आहे जॉब, असं तसं आमचं कन्व्हर्सेशन सुरू होतं. त्यानंतर आहे ना मग मी रिटर्न आले बरं. एवढा खड्डं होती तर त्या मॅडम म्हटलं की बाबा खड्ड्यात व्यवस्थित कालच आमच्या गल्लीतली शेजारी पडली, तू पण पडशील, व्यवस्थित जाय. मग आम्ही ना आतमधून गेले त्या मॅडमच्या घरातून. मॅडमचं नेचर खूप चांगलं आहे बरं. त्या मॅडम एकदम छान क्लास शिकवतात, एक्सेल पण छान शिकवतात. मग मी थोडा वेळ बसल्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे गेले, तिच्या हॉस्पिटलला. ती डेंटिस्टच्या हॉस्पिटलमध्ये आहे कामाला सिस्टर म्हणून. मग आम्ही बसलो, थोडाफार सेल्फी लुक काढला बरं. माझी मैत्रिणी आहे ना पहिल्यासारखं दिसते, एकदम स्मार्ट दिसायला. मी तिला म्हटलं बाई तू खूपच स्मार्ट दिसायला लागली आणि मी बघ तुझ्यासमोर खूपच काळी पडले. ती ऑलरेडी गोरी आहे त्याच्यामुळे तिला काही वाटत नाही. मग नंतर मी तिला बोलल्यानंतर आम्ही माझ्या रस्त्याला लागले, बाबा चला आपल्या ऑफिसला. तर मग ऑफिसला आले, तिथे ना बसले बरं. बराच वेळ बसल्यानंतर ना मी खूप बोर झाले बरं. म्हटलं जाऊ दे आज जरा चांगला लुक. मला येणं वरच्या मॅडम होत्या आमच्या, त्यांनी सांगितलं की तुम्ही आज खूपच छान दिसायला ह्या लुकमध्ये आणि हेअरस्टाईल पण खूप छान दिसायली. मग मला जरा स्वतःला बघू वाटलं 4 वेळेस कॅमेरामध्ये. मग नंतर मला एवढी भूक लागली म्हणून म्हटलं चला बाबा खा. मला उपवास होता त्यामुळे मी बटाट्याचं खाल्लं. एकदम छान बनवलं होतं मी आणि खाल्लं. प्लॅस्टिकमध्ये खात नाहीत माहिती आहे मला, पण आता उशीर झाला होता आणि डब्बा पण कोणी आणून देत नव्हतं. मग आहे ना समोरच्या व्यक्तीला आहे ना झाडायला सांगितलं बरं, कचरा म्हणजे त्या सरांनी बरं आमच्या. तर तो आहे ना दारू पिऊन होता, एवढा दारू पिलेला होता एकदम प्रॉपर, आणि झाडून घेत होता. मी म्हटलं हा जर शिकला असता तर त्याला एवढं काम करायची गरज नसती पडली. तो बघा झाडून चालूच होतं त्याचं, आणि त्याला एकदम असं पडायची शुद्ध नव्हती तरी तो काम करत होता. मी म्हटलं जाऊ दे बाबा करू दे, आपल्याला काय करायचं आहे. मग त्यानंतर आहे ना रात्र झाली, खूपच लेट झाला होता मला क्लासला म्हणजे जायला 6:30 वाजले होते. आणि आता कसं हिवाळ्याचा अंधार लगेच पडतो ना, त्यामुळे मग बसावं लागलं मला. यार वर्षाचा शेवटचा दिवस आहे तरी पण आपल्याला बस नाही आता. मग बसले कसं तरी आणि त्यांची वाट बघत. आणि शेवटी ना फायनली मग ना म्हटलं जाऊ दे बाबा स्कूटीवर जाण्यासाठी तयार झाली. स्कूटीवर जाण्यासाठी एवढी ट्रॅफिक होती तिथं त्या दिवशी, खूपच जास्त ट्रॅफिक होती. मला असं वाटलं यार उगाच एवढं ट्रॅफिकमध्ये आले तर बरं झालं असतं गाडी घेऊन. मग त्यानंतर मग बसले गाडीवर आणि मग म्हटलं आता यार पाणीपुरी खाऊन जाऊ जाता. मग पाणीपुरीचा गाडा दिसला, 15 रुपयाला पाणीपुरी होती म्हणून म्हटलं जा देवा एक घास खाऊनच जा. एक प्लेट खाली पण अशी बेचव होती, तिथं काही टेस्ट नव्हती. पहिले तिथं खूप टेस्टी बनवत होते. तर काहीच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.